नमस्कार. मी डॉक्टर स्वाती कर्वे, स्वस्ती विश्वा बिहेवियर अँड सोशल सायन्स इन्स्टिट्यूट फाउंडेशन या संस्थेची डायरेक्टर आणि सीईओ. मी एक सायकॉलॉजिस्ट पण आहे आणि मानसिक आरोग्य दिनानिमित्त लोकांना मानसिक आजार आणि मानसिक आरोग्य याबद्दल शिक्षित करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आम्ही अशी लेक्चर्स करतोय, इव्हेंट्स करतोय. तर या सत्रात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या सत्रात आपण बघणार आहोत की मानसिक आजार म्हणजे काय, मानसिक आरोग्यामध्ये मन आणि शरीर याचा काय संबंध आहे, दैनंदिन ताणतणाव जे आहेत त्याचा आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध आहे, मानसिक आजार म्हणजे नेमकं काय आणि मानसिक आजारांचे प्रकार काय आहेत, त्यांचं निदान कसं होतं, उपचार कसे केले जातात आणि जीवनशैली आणि मानसिक आजार आणि मानसिक आरोग्य याचा काय संबंध आहे आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सोपे उपाय जेणेकरून आपलं जीवन आनंदमय निरामय होईल याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर असे सगळे विविध विषय आज आपण या लेक्चरमध्ये आपण हाताळणार आहोत. तर आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर आवडेल. तर नक्की बघा आणि शेअर करा. थँक्यू. तर आजच्या या सत्रामध्ये पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत. मानसिक आरोग्य व आजार. आणि जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे हे सगळं आपण या लेक्चरमध्ये आज बघणार आहे की मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे, मनाचा आणि शरीराचा काय संबंध आहे, मानसिक आजार म्हणजे काय, ताणतणावामुळे मानसिक आजार कसे किंवा आरोग्य त्याच्यावर कसा इफेक्ट होतो, परिणाम होतो, मानसिक आजारांचे प्रकार काय आहेत, निदान कसं होतं, त्याचे उपचार काय आहेत आणि मुख्य म्हणजे सध्याची जी जीवनशैली आहे त्याचा आणि मानसिक आजार आणि आरोग्यावर त्याचा परिणाम कसा होतो आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपण काय करू शकतो. तर हे सगळं आज आपण थोडक्यात इथे बघणार आहे. तर आपण जे म्हणतो की मानसिक आजार, तर त्याचा संबंध मनाशी आहे. मन आणि मनावरती हजारो वर्ष लोकांनी लिहिलेलं आहे, फिलॉसॉफर्सनी लिहिलेलं आहे. आपल्या भगवद्गीतेमध्ये मनाबद्दल भरपूर काही आहे. बहिणाबाई चौधरी यांचा यांचे एक अतिशय सुंदर कविता गीत हे मनावरती आहे आणि इथे मनाचे इतकं सुंदर वर्णन केलंय. पण मन म्हणजे नेमकं काय हे अ, हे प्रॉपर त्याचं म्हणजे डेफिनेशन जे आहे ते काय आहे हे लोक सांगू शकत नाहीत. कारण मन हे आपण फक्त अनुभवतो. मन हे कुठे असं हात आहे, पाय आहे असं मन नाहीये. पण मन आपला भाग आहे आणि त्यामुळे अ, गेल्या 200 वर्षामध्ये हे मन जे काय आहे त्याच्यावर खूप संशोधन झालंय आणि शेवटी आपल्याला मनाबद्दल काही काही कळायला लागले. पण सगळ्यात मुख्य आपल्याला जे कळलंय ते मन म्हणजे आपला जो मेंदू असतो त्याचं कार्य. आपले सर्व विचार, भावना, वर्तणे, वागण्याची जी प्रेरणा मिळते आपल्याला ते सगळं आपल्या मेंदूमुळेच शक्य आहे. आपला जर मेंदू काम करायचं बंद झाला तर अ, तर मे तर बेसिकली आपल्याला काहीही कळणार नाहीये. आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा आपल्या मेंदूमुळेच आहे. तर हा भाग आपल्याला अ, अगदी अ, नक्की म्हणजे कळलेलं आहे की मन हे मेंदूशिवाय होऊच शकत नाही. तर मन म्हणजे मेंदूचं कार्य. तर आता हे मेंदूचं कार्य काय आहे, तो जो शरीराचा भाग झाला, जे आपण शरीर आणि मनाचा जो कनेक्शन म्हणतो. तर हे जे मेंदूचं जे कार्य आहे तो शरीराचा भाग झाला आणि ते आता विचार करूया आपण काय काय. मग मानसिक आरोग्य जे आहे ते जर कुणाला विचारलं मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे, तर जनरली अशी उत्तरे मिळतात की कमी प्रमाणात ताणतणाव आहे, स्वतःबद्दल एक चांगलं वाटतं, मला पॉझिटिव्ह वाटतं, माझ्या भावना पॉझिटिव्ह आहेत, चांगलं शरीरात काही व्याधी नाही आहे, मी म्हणजे माझी तब्येत ठीक आहे. जेव्हा शरीरात व्याधी असते तेव्हा मानसिक म्हणजे स्ट्रेस येतोच ना, ताणतणाव तर येतोच. त्यामुळे आपलं जे हेल्थ आहे ती खूप महत्वाची आहे. कुटुंबात चांगले नातेसंबंध आहेत, कुणाशी भांडण तंटा नाही आहे, आपल्याकडे भरपूर मित्रमैत्रिणी आहेत, आपण आयुष्यात चांगलं समाधानाने जगत आहोत, आपल्या आयुष्यात रुची आहे, काही करण्याची प्रेरणा आहे. तर हे सगळे जे आहेत, हा सगळा अनुभव आहे. म्हणून मी म्हणते की मन हा एक अनुभव आहे. तुमचं मन कसं आहे हा तुमचा अनुभव आहे. आणि
आपले आपलं जेव्हा मन आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात ते तीन गट आहेत. म्हणजे एक आहे विचार, एक आहे भावना आणि एक आहे वर्तणूक. ह्या तिन्हीमध्ये ताळमेळ हवा, की मी विचार काहीतरी करतेय, मी माझे विचार कुठेतरी चाललेत, मी करते काहीतरी आहे, जे मी विचार करते ते किंवा मी करते काय त्याने मला काही आवडत नाहीये किंवा माझ्या भावना वेगळ्याच आहेत. तर जेव्हा यामध्ये ताळमेळ नसतो, आपले विचार, आपल्या भावना किंवा आपलं वर्तणूक किंवा त्याने काही प्रॉब्लेम होतो, तेव्हा मग मानसिक आरोग्य एक डिस्टर्ब होऊ शकतं. तर या सगळ्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण करतोय त्याच्यामध्ये एक संतुलन असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण संतुलन म्हणतो तेव्हा आपण एक ब्रॉड कॅटेगरी घेऊया की आपल्या जीवनात काय काय घटक आहेत. तर तीन मेन घटक आहेत. एक म्हणजे आपलं पर्सनल लाईफ, आपलं खाजगी जीवन. आता खाजगी जीवनात काय आहे? खाजगी जीवनात म्हणजे आपलं स्वतःचं, माझं व्यक्तिमत्व आहे, माझे विचार आहेत, माझी फॅमिली आहे, म्हणजे कुटुंब आहे, ज्याच्यात माझे आई वडील, भाऊ बहीण, माझे सासरची लोक असतील, जे काय असेल ते क्लोज, आपली जी फॅमिली असते ते आहे. नंतर माझ्या स्वतःबद्दलचे माझे विचार ते आहेत, माझे कलागुण आहेत, हे सगळं माझं खाजगी जीवन आहे. जे जे माझा एक्सपिरियन्स आहे तो, ते माझं खाजगी जीवन आहे. मग सामाजिक जीवन एक आपलं असतं, जिथे आपले मित्रमैत्रिणी आहेत, आपण कुठे क्लब जॉईन केला ते आहे, सहलीला गेलो, आपलं सामाजिक जीवन आपण कुठे कुठल्या तरी सोसायटीमध्ये आपण जिथे राहतो तिकडे आपले ओळखीचे लोक होतात किंवा आपण मंदिरात जातो, हे सगळं सामाजिक जीवन झालं. आणि व्यावसायिक जीवन, जिथे आपण काम करतो, आपलं कामाचं ठिकाण, तिकडे आपले सहकारी, तिकडचं आपलं कामाचं जे वातावरण असतं ते, आपले मॅनेजर्स कसे आहेत, हे सगळं आपलं व्यावसायिक जीवन झालं. आणि असे हे आपल्या जीवनाचे घटक असतात. आणि ते जेव्हा घटक, प्रत्येक घटक आपलं व्यवस्थित सगळं आपलं चाललेलं असतं, जे म्हणतो ना आपण सुरळीत चाललंय सगळं, तेव्हा आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित संतुलनात असतं. पण कुठल्याही एका घटकामध्ये जर प्रॉब्लेम झाला तर सगळं कोलॅप्स होतं, सगळं विस्कटतं आणि त्यातनं स्ट्रेस निर्माण होतो. स्ट्रेस म्हणजे ताणतणाव निर्माण होतो. आणि हा स्ट्रेसचा परिणाम आपल्या आरोग्यावर डायरेक्ट होतो. आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये, आपल्या खाजगी जीवनात काही चाललेलं असेल तर त्याचे परिणाम आपल्या सामाजिक जीवनात होतात. जसं मला सपोज काहीतरी वाईट वाटायला लागलं तर मला नंतर वाटतं की नको नको, मी आता कोणाशी बोलणार पण नाही, मला मिसळायचं नाहीये, किंवा मला डिप्रेशन येतं, मला काही करावंसं वाटत नाही. मग याचा जे रिझल्ट असतो तो माझ्या कामामध्ये पण होतो. किंवा कामावरती काहीतरी प्रॉब्लेम झालाय, माझा मॅनेजर मला ओरडलाय, तर त्याचा इफेक्ट आपल्या खाजगी जीवनात होतो. कारण मग मी येऊन घरामध्ये चिडचिड करेन किंवा घरामध्ये माझं जे बिहेवियर आहे, मी वेगळाच प्रकारने वागायला लागेन. तर आपल्या शाळा, कॉलेज, कामावरती जे होतं त्याचे रिझल्ट आपल्याला आपल्या खाजगी जीवनात प्रॉब्लेम करू शकतात. किंवा खाजगी जीवनात जे प्रॉब्लेम होत आहेत ते आपल्या व्यावसायिक जीवनात किंवा आपल्या सामाजिक जीवनात त्याचे इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे स्ट्रेस जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपलं जीवन विस्कळीत होतं. आणि या स्ट्रेसमुळे शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात आणि मानसिक आजारही होऊ शकतात. आणि त्यामुळे बिहेवियर प्रॉब्लेम सुद्धा, वर्तणुकीचे प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्याचा भार आणि आर्थिक परिस्थितीवर होतो. कारण या स्ट्रेसमुळे आपलं सगळं बिघडलंय, बिनसलंय, मग आता डॉक्टरकडे जायला लागेल, ट्रीटमेंट घ्यायला लागेल, आपल्याला कामावर जाता येत नाही, मग तिकडे पैसे कापले जातात. हे असं सगळा प्रॉब्लेम होऊन आपला तो एक आर्थिक परिस्थितीवर पण त्याचा बोजा पडतो. त्यामुळे हा जो स्ट्रेस आहे तो आपल्याला सगळ्यात नियंत्रणात ठेवायचा आहे, त्याचं नियोजन करायचं आहे, त्याला आपण दूर ठेवायचं आहे. आणि तो स्ट्रेस दूर राहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, की आपल्या मनाच्या स्वास्थ्य म्हणजे मनाचं जे स्वास्थ्य आहे ते आपल्याला टिकवून ठेवायला हवंय. तर आता आपण जेव्हा स्ट्रेसबद्दल बोलतो तेव्हा डायरेक्ट ह्याचा जो संबंध आहे तो शरीर आणि मनाचा संबंध आहे. तर कसा, की जसं म्हटलं की मन हे मेंदूचं कार्य हे मन आहे. तर मेंदू हा एक भाग झाला, पण अख्खी नर्वस सिस्टीम आहे, मज्जासंस्था, ज्याच्यात मेंदू एक भाग आहे त्याचा.
बाकी असतात म्हणजे संप्रेरक असतात म्हणजे ते हॉर्मोन्स आपण ज्याला म्हणतो. आपल्या ती केमिकल्स असतात. तर ही आपल्या वेगवेगळ्या ज्या शरीरात ग्रंथी असतात, त्या ग्रंथी हे हॉर्मोन्स ही केमिकल्स निर्माण करतात. आणि जेव्हा स्ट्रेस होतो, तेव्हा पर्टिक्युलर ग्रंथी ज्या असतात, त्या हे स्ट्रेस हॉर्मोनचं प्रमाण अ, ते ते वाढतं आपल्या रक्तामध्ये आणि ते आपल्या शरीराला तयार करतं त्या स्ट्रेसला सामोरं जायला. सपोज तुम्ही रस्त्यातनं चालत असाल, एक साप वाटेत येतोय. तर तो साप आल्यावर तुम्ही काय करणार? तुम्ही घाबरता. ही घाबरणं जे आहे तो एक अनुभव आहे. ती एक भावना आहे आणि त्या घाबरण्यामुळे तुमचं काय होतं? तुमची बॉडी जी आहे ती त्या स्ट्रेसला सामोरं जायला ती रेडी करते. रेडी कशी करते? तुम्ही साप दिसला की आयदर तुम्ही पळून जाणार किंवा तुम्ही त्या सापाला मारणार. तर किंवा तो साप पळून जाणार. पण जे काय आहे ते तिथल्या तिथे त्याचं एक निरसन होतं, की तो साप आलाय, तुम्ही आयदर पळून गेलात किंवा तुम्ही त्या सापाला मारलंय. मग अशा वेळेला तो साप जेव्हा निघून जातो किंवा तो स्ट्रेस जो आहे तो निघून जातो, तेव्हा तुमची बॉडी परत नॉर्मलला येते. म्हणजे हे स्ट्रेस हॉर्मोन असतात ते त्यांचं काम करतात, ते डिसिपेट होतात आणि तुमची बॉडी परत रिलॅक्स होते. तुमची नर्वस सिस्टीम जे आहे ती त्या तुमच्या बॉडीला परत रिलॅक्स करते. पण जर असा स्ट्रेस असेल जीवनामध्ये की तो स्ट्रेस जातच नाहीये, तो स्ट्रेस सारखा सारखा येतोय किंवा कधी कधी असं असतं की स्ट्रेस केव्हा तरी झालेला असतो, लहानपणी काहीतरी झालेलं असतं, 4 वर्षापूर्वी कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, त्याची खंत ते अजून आपल्याला बोचतंय. हा जर स्ट्रेस असा बरेच दिवस चाललेला असला तर आपल्या बॉडीमध्ये हे स्ट्रेस हॉर्मोन्स कायम असतात. म्हणजे त्याचा काय असतं, त्याची लेवल वाढत असते. म्हणजे जेव्हा आपल्याला स्ट्रेस होतो, ते कोणीतरी बोललंय 4 वर्षापूर्वी, त्याची आपल्याला आत्ता आठवण झाली. मग आत्ता आठवण झाली तर आपला स्ट्रेस आत्ता वाढतो. म्हणजे हे जे हॉर्मोन्स असतात ती वाढतात. पण ते पुढे काय करणार ना त्याचं? ती त्या रक्तामध्ये म्हणजे त्याची वाढ होते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या अवयवांवर होऊ शकतो. म्हणजे जसं हार्टवर होऊ शकेल किंवा त्यामुळे हृदयविकार, डायबेटिस असेल, प्रतिकार शक्ती कमी होते या सगळ्या स्ट्रेस हॉर्मोन्सनी. आणि याच्यामुळे बऱ्यापैकी वेगवेगळे मानसिक आजार पण होऊ शकतात. तर जसं शारीरिक आजार होतात तसे मानसिक आजार पण आपल्याला स्ट्रेसमुळे होऊ शकतात. तर मानसिक आजार मानसिक आजार म्हणजे काय ते आता आपण जरा बघूया. आता ज्या अवस्थेमुळे विचारसरणीवर, भावनांवर, वर्तणुकीवर परिणाम होतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा इतर व्यक्तींना त्यामुळे त्रास होतोय, त्याला मानसिक आजार म्हणतात. आता तुम्ही विचार कराल, की एखादी व्यक्ती आहे आणि ती जरा विचित्र वागतीये, तो कसा तरीच वागतो किंवा कसा तरीच बोलतो. असं जेव्हा असतं तेव्हा तो मानसिक आजार नाहीये. त्याचं ते व्यक्तिमत्व आहे. कारण त्याला त्याचा काही त्रास होत नसतो किंवा बाकीच्यांना पण त्याचा काही त्रास होत नसतो. त्यामुळे तो आपला तसा आहे, त्याचं नेचर तसं आहे. त्यामुळे जर का कुणाला म्हणजे त्यांना स्वतःला किंवा दुसऱ्यांना त्याच्यापासून त्रास होत नसेल तर तो मानसिक आजार नाही. त्याचे ते व्यक्तिमत्व आहे किंवा काहीतरी आहे, वेगळं आहे. अ, पण अजून एक विचारात आणायची गोष्ट अशी आहे, की मानसिक आजारामुळे त्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा नातेसंबंधात अडचणी निर्माण होतात. नातेसंबंध टिकवता येत नाहीत किंवा मोटिवेशन कमी होतं, की काही करायचे, ते प्रेरणा कमी होते. जसं डिप्रेशन आहे, की काही करावंसंच वाटत नाही. तर हे व्यवस्थित काम करणं, निर्णय घेणं, नाती सांभाळणं हे सगळे जे दैनंदिन आपलं जीवन असतं ते कठीण व्हायला लागतं. त्यामुळे अ, मग जेव्हा असं होतं तेव्हा ट्रीटमेंटसाठी आपण डॉक्टरकडे जातो. म्हणजे जेव्हा असं व्हायला लागतं, की माझी एक काहीतरी कंडिशन आहे आणि त्याच्यामुळे मला त्रास होतोय कुठलातरी, तेव्हा आपण त्याला मानसिक आजार म्हणू शकतो. आणि असे 100हून अधिक प्रकारचे मानसिक आजार आहेत आणि ते सगळ्या वयोगटांमध्ये आहेत. अगदी लहान मुलांपासून आपण अगदी म्हणजे वृद्ध लोकांपर्यंत आपण सगळ्या वयोगटात, सगळ्या
सामाजिक आणि आर्थिक स्तरांमध्ये आपण मानसिक आजार बघतो. असं नाहीये की लोकांकडे खूप पैसा असला तर त्यांना मानसिक आजार होत नाही, त्यांच्याकडे नसला तर आजार होत नाही, असं नाही. प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक स्तरात मानसिक आजार होतात. प्रत्येक वयोगटामध्ये मानसिक आजार होतात. आणि आज भारतामध्ये जवळजवळ 19.7 कोटी लोकांना, म्हणजे जवळजवळ अ, 19-20% लोकांना मानसिक आजार आहेत. कुठले ना कुठले तरी मानसिक आजार आहेत. आता मानसिक आजारांची कारणं काय आहेत? आता आपण म्हटलं की शरीर आणि याचा संबंध असतो मनाचा. तर जे मानसिक आजार आहेत ते बऱ्याच कारणांनी होऊ शकतात. एक म्हणजे अ, जैविक म्हणजे बायोलॉजिकल. म्हणजे माझ्या अ, अनुवंशिकता, त्याच्यामध्ये माझ्या आजी आजोबांना काहीतरी आजार आहे, मग तो आजार मला आलाय, किंवा आई वडिलांना आहे तो आजार मला आलाय. जसं हृदयविकार, अनुवंशिकताचं प्रमाण जास्त असतं काही काही आजारांना, तसं अनुवंशिकता. पण अनुवंशिकता आहे म्हणून आजार होईलच अशी गॅरंटी नाहीये. त्याच्यामध्ये तुमचं आत्ताचं राहणीमान कसं आहे, तुमचं लाईफस्टाईल कशी आहे, तुमचं जीवनशैली कशी आहे, हे सगळ्याचे कॉम्बिनेशन होऊन तुम्हाला तो जर स्ट्रेस झाला तसा लाईफमध्ये, तर तुम्हाला ती पर्टिक्युलर आजार किंवा ते डिसऑर्डर तुम्हाला होऊ शकते. पण नुसतंच अनुवांशिकतेने येतं असं 100% नाहीये. काही काही येऊ शकतात, काही काही येत सुद्धा नाहीत. मग तुमचे आजार जे आहे तो म्हणजे तुमची प्रकृती काय आहे, तुम्हाला ऑलरेडी काही आजार आहेत का, किंवा तुमची प्रतिकारशक्ती कशी आहे, हे सगळे झाले बायोलॉजिकल फॅक्टर्स. म्हणजे तुमची जी बायोलॉजी आहे, तुमचं जे तुमची प्रकृती जी आहे त्याच्यावरती अवलंबून असतं की तुम्हाला कुठला आजार होईल का नाही होणार. मग मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल. मग त्याच्यामध्ये काय येतं की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, तुमचे स्वतःबद्दलचे विचार काय आहेत, तुमचं संगोपन कसं झालंय, तुम्हाला लहानपणी कसे अनुभव आलेत, तुम्हाला काही ट्रॉमा झाला होता का, किंवा तुम्हाला स्ट्रेस आहे का, तुमच्या लाईफमध्ये आत्ता काही स्ट्रेस आहे का, तुमच्या कामावरती तुमचं कसं चाललंय, म्हणजे कामावरती आहात का, रुजू आहात का, काढून टाकले का, असे वेगवेगळे काही तुमचे जे अनुभव आहेत, ते अनुभव आणि हे सगळं मानसिक गटामध्ये येतं, किंवा त्या कॅटेगरीमध्ये येतं. की बायोलॉजिकल झालं, जैविक झालं, मग मानसिक, सायकोलॉजिकल आणि सामाजिक. सामाजिक म्हणजे असं आहे की माझं लोकांशी पटत नाहीये, संवाद साधता येत नाहीयेत, भांडणं सारखी होत आहेत, किंवा मला समाजाकडनं काहीतरी स्ट्रेस होतोय, माझ्यावर अन्याय होतोय. हे सगळी सामाजिक कारणं होऊ शकतात. त्याचा स्ट्रेस होतोय मला या सामाजिक, किंवा एक सामाजिक प्रमाण पण असतं की या कल्चरमध्ये एखादी गोष्ट चालते आणि दुसऱ्या कल्चरमध्ये ती चालत नाही. तर हे सुद्धा समाज तुम्हाला एक प्रमाण ठरवून देतात की तुम्ही असं असं केलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला एक मानसिक आजार झालाय. हे जे आहे हे सामाजिक मूल्य किंवा तत्व आहेत, त्याच्यावरती पण लोक ठरवतात की तुम्हाला मानसिक आजार आहे का नाही. आणि ह्याच्यावरती खूप चर्चा होतात की असं असं आहे तर मानसिक आजार याला म्हणायचं का नाही. आणि अजून एक खूप मोठा डिबेटचा एक विषय असा आहे की नैसर्गिक एक जे आपण अनुवंशिकता म्हणा, किंवा माझी जी बायोलॉजी म्हणा, माझी हेल्थ म्हणा, प्रकृती म्हणा, त्याच्यापासून आजार होतात. आणि पालन पोषण आहे, संगोपन आहे, सामाजिक संस्था आहे, माझे संस्कार आहेत, माझी मूल्य आहेत, माझे आदर्श आहेत, मला आलेले अनुभव आहेत, हे सगळं अपब्रिंगिंग जे नर्चर आहे, त्याला म्हणतात नर्चर. तर नेचर आणि नर्चर याच्यामध्ये मानसिक आजारामध्ये महत्वाचं कुठलं आहे. तर असे भरपूर संशोधन याच्यात झालंय. आणि असंच म्हणजे असं निष्कर्ष लागलाय की एकच कारण नसतं, त्याला अनेक कारणं असतात. आणि हे सगळे जे फॅक्टर असतात त्याचे एकत्र म्हणजे जे कंबाईंड होतं, त्याच्यामुळे कुणाला तरी मानसिक आजार होतो किंवा होत नाही, किंवा जर झाला तर तो एक पर्टिक्युलर टाईपचा होतो. आणि इथे अ, व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो हे अगदी इथे लागू पडतं. कारण एकाच व्यक्तीला, कुणाला अँझायटी होईल, एकच स्ट्रेस आहे. सपोज एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा आहे, तर एका मुलाला अँझायटी होईल, दुसऱ्या मुलाला निद्रानाश होईल, तिसरा मुलगा
त्याला डिप्रेशन होईल. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार, त्यांच्या बायोलॉजीनुसार हे मानसिक आजार सुद्धा अ, वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या लोकांमध्ये आढळून येतात किंवा त्यांना ते होतात. तर मानसिक आजाराचे प्रकार काय आहेत? तर आता मानसिक आजाराचं असं म्हटलं की 100पेक्षा जास्त मानसिक आजाराचे प्रकार आहेत. तर दोन जागतिक प्रमाण दोन आहेत. एक आहे DSM. DSM म्हणजे डायग्नॉस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. हे एक प्रमाण झालं. आणि दुसरं आहे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स. तर हे जे डायग्नॉस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल हे जे आहे हे अमेरिकेमध्ये वापरतात. आणि याच्यामध्ये अगदी सगळ्या मानसिक आजारांची सूची आहे. त्याला प्रत्येक याला ते निदान कसं करतात, ते काय काय म्हणजे काय काय असतं, तो आजार झाला की वर्तन कसं असतं, विचार कसे असतात, हे सगळं त्या आजाराचं सगळं असं डिस्क्रिप्शन असतं. आणि ICD जे आहे, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स, याच्यामध्ये हजारो आजार आहेत जे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही प्रकार या ICD मध्ये आहेत. आणि त्या ICD मध्ये प्रत्येक आजाराला एक कोड आहे. म्हणजे एक याचं इंग्लिशमध्ये COD कोड म्हणतो, ते कोड आहे. कोड नाही, कोड. अ, एक नंबर आहे, नंबर दिलेला असतो की हा आजार आहे. आणि हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांचं पब्लिकेशन आहे. त्यांच्या स्टडीवरनं आणि रिसर्चवरनं हे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स हे WHO चं पब्लिकेशन आहे. आणि DSM नुसार 150 मानसिक आजार आहेत आणि जे 20 गटांमध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले. तर 20 गट आहेत वेगळे, मेन गट. आणि त्या 20 गटांमध्ये मोर दॅन 150, 150पेक्षा जास्त आजार आहेत. आणि ICD प्रणालीनुसार सुद्धा अनेक म्हणजे शेकडो आजार आहेत, मानसिक आजार आहेत. आणि इथे आता फॉर एक्झाम्पल या स्लाइडमध्ये मी 11 गट दिलेत, कारण बाकीचे आहेत ते असे फार जास्त आपल्याला आढळून येत नाहीत, पण त्या आहेत. तर हे जे 11 आहेत, 10-11, हे कॉमनली आपण आपल्या आजूबाजूला बघतो किंवा आपल्याला माहिती असतं काही ना काही. तर त्याचे वेगवेगळे काय गट आहेत हे मेन जर आपण बघितलं तर. तर पहिला म्हणजे सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर. सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर हे भारतामध्ये सगळ्यात प्रथम स्थानावरती येणारी आहे की लोकांना व्यसन. आणि हे आपण सगळ्या स्तरांमध्ये बघतो की ॲडिक्शन्स जे आहेत, व्यसन, नशा. आणि आता तर अजून वाढत चाललंय, जसं इंटरनेटचं पण नशा, तो पण एक आता ॲडिशनल भाग झालाय. तर या सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डरमध्ये सगळ्यात महत्वाच्या म्हणजे सगळ्यात जास्त आहे तंबाखू. त्याचं व्यसन आहे. गुटखा, तंबाखू आणि ऑफकोर्स दारूचं व्यसन आहे. हे सगळं व्यसन, ह्या सगळ्या मोठी. आणि ह्याला डिसऑर्डर का म्हणतात? कारण यामुळे खूप त्रास होतो, हानी होते, ऍडजस्टमेंट होत नाहीत, खूप जास्त प्रॉब्लेम होतात. आणि याचा नुसता मनावर नाही, शरीरावर सुद्धा खूप वाईट परिणाम होतात. त्यामुळे ज्यांना कुणाला हे व्यसन आहे त्यांना व्यसनमुक्ती ही करायलाच पाहिजे. त्या ट्रीटमेंटची गरज असते. त्याच्यानंतर येतो अँझायटी डिसऑर्डर. आता अँझायटी डिसऑर्डर पण खूप भरपूर प्रमाणात आहेत. आणि जसं मी म्हटलं की एका गटामध्ये अजून प्रकार आहेत, प्रत्येक विशिष्ट प्रकारचे आजार आहेत. म्हणजे आता आपण जर अँझायटी डिसऑर्डर म्हटलं तर त्या त्या डिसऑर्डरमध्ये चिंता, म्हणजे एक जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे सारखा एखादा व्यक्ती त्या चिंतेमध्येच असतो कायम. तर ते आहे. म्हणजे भीती, सारखी कसली तरी भीती आहे. मग त्याच्यात पॅनिक डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये शारीरिक सेन्सेशन्स असतात अँझायटीची, ती आहे. फोबिया. फोबिया म्हणजे एका विशिष्ट गोष्टीची भीती. म्हणजे कुणाला तरी फक्त झुरळाची भीती असेल किंवा, पण ती भीती इतकी जास्त आणि इतकी तीव्र असते की एखाद्या व्यक्तीला म्हणजे ते सगळं तशा ठिकाणी जायला अवॉइड करतात. ते समोर आलेलं पण त्यांना चालत नाही किंवा त्यांना अतिशय म्हणजे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतील. तर असा हा फोबिया असतो. हे भीती असते एका विशिष्ट गोष्टींची. आणि हे वेगवेगळे फोबिया असू शकतात, पण ती गोष्ट सोडली तर ते बाकी सगळे व्यवस्थित असतात. म्हणजे हा फोबिया प्राण्यांचा असेल,
बाहेर एकटं जाण्याचं असेल किंवा फिअर ऑफ हाईट्स, उंचीवरती जायला कुणाला तरी भीती वाटत असेल, किंवा सोशल अँझायटी म्हणजे लोकांमध्येच मिसळायची अँझायटी. सोशल अँझायटी डिसऑर्डर ही अतिशय खूप सिरियस डिसऑर्डर आहे, की तुम्हाला लोकांचीच भीती वाटते किंवा तुम्हाला अँझायटी होते, चिंता होते, आणि मग त्या चिंतेमध्येच तुम्ही असता सारखे. मूड डिसऑर्डर्समध्ये आहे नैराश्य आहे, हे आहे काय आपलं मेनिक डिप्रेसिव्ह आहे, म्हणजे तुमचे मूड स्विंग होतात. कधी तुम्हाला अतिशय अतिशय खराब वाटतं आणि कधी कधी तुम्ही अतिशय म्हणजे मेनिक फेजमध्ये खूपच काहीतरी म्हणजे खूप मोटिवेशन असतं आणि असं तुमचा मूड असा वरखाली वरखाली जात असतो. अशा प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत. मग झोपेचे विकार आहेत, निद्रानाश होणे इत्यादी. आता भारतामध्ये सबस्टन्स अब्यूज नंतर झोपेचे विकार पण एक खूप आहे त्याचं प्रमाण भारतामध्ये. त्याच्यानंतर आहेत पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. आता हे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणजे व्यक्तिमत्वाच्या डिसऑर्डर. आता डिसऑर्डर म्हणजे काय, की ही लोक ऍडजस्ट करू शकत नाहीत किंवा त्यांना ऍडजस्टमेंटमध्ये अडथळे येतात. जसं ते त्यांचं जसं वयाने ते वाढायला लागतात तेव्हा काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. आणि टिपिकली पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स ज्यांना असते त्यांना नातेसंबंध टिकवणे किंवा नातेसंबंधात अडथळे येतात. आणि ह्याचं कारण असं असतं की या पर्सनॅलिटी डिसऑर्डर्सचं जे मूळ असतं ते लहान वयात सुरू झालेलं असतं. हे त्यांना माहिती पण नसतं कधी कधी की का त्यांना असं होतंय. तर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत. जसं डिपेंडंट आहे, खूप डिपेंडंट होतात लोकांवर, म्हणजे ते इतके डिपेंडंट होतात की दुसऱ्यांशिवाय ते निर्णयच घेऊ शकत नाहीत, अशा प्रकारचं. किंवा स्वतःला अतिशय म्हणजे स्वतःलाच मीच सगळ्यात चांगला आहे किंवा मीच हे आहे असं तो मी करणारा प्रकार आहे, त्याला नार्सिसिझम म्हणतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत. आता याचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये ॲडजस्टमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि असे लोक ॲडजस्टमेंट करूच शकत नाहीत किंवा खूप कठीण त्यांना जातं ॲडजस्टमेंट करायला. मग ते व्यसनी होऊ शकतात किंवा त्यांना ह्याच्यामुळे अँझायटी किंवा डिप्रेशन येऊ शकतं किंवा त्यांचे नातेसंबंध टिकतच नाहीत. अशा अनेक याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात. मग येतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. आता हे आपण म्हटलंय की माइंड बॉडी रिलेशनशिप आहे, तर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असे असतात की तुम्ही डॉक्टरकडे जाताय, तुम्ही निदान करताय, टेस्ट करताय, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. मग ते डॉक्टर म्हणणार नाही हे तुमचं मनाचे खेळ आहेत, मनाचा प्रॉब्लेम आहे असे. पण त्याचा जो इफेक्ट आहे तो बॉडीवरती दिसतो. म्हणजे माझा हातच पॅरलाइज झालाय, मला बोलताच येत नाहीये, मला असं काहीतरी. आणि हे म्हणजे सिरियस असतं बरं का, असं नाहीये की माणूस ते असं दाखवून देतोय, असं नाहीये. मग त्याला जेव्हा ते व्यवस्थित औषध आणि थेरपी मिळते तेव्हा मग ते लोक यातनं बाहेर येऊ शकतात. पण असे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत. मग सायकॉटिक डिसऑर्डर म्हणजे काय, जे व्यक्ती ही जी एक रियालिटी आहे, आपण जे सगळं बोलतो चालतो आपल्या आजूबाजूला काय त्याच्यापासून दूर जात असतात. ते त्यांच्या ते एका वेगळ्याच लेव्हलवरती असतात. त्यांना भ्रम होत असतात वेगवेगळे, त्यांना भास होत असतात, काही ऐकू येत असतं. कोणी काही बोलत नाही पण त्यांना ऐकू येतंय. कोणी काही म्हणजे काही नाही आहे भिंतीवर तरी त्यांना काहीतरी दिसतंय किंवा त्यांना वाटतंय त्यांच्यात ते कोणीतरी आलंय त्यांच्याशी बोलतंय किंवा कोणीतरी त्यांच्या मनात काहीतरी भरवतंय. असे सगळे भास होणं हा स्किझोफ्रेनियाचा एक भाग झाला. आणि अजून एक सिरियस डिसऑर्डर आहे या सायकॉटिक याच्यामध्ये, म्हणजे डेल्युजनल डिसऑर्डर. डेल्युजनमध्ये त्यांना भ्रम होतो की मीच सगळ्यात ग्रेट आहे किंवा माझ्या अगेन्स्ट कोणीतरी आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे, आणि तो डेल्युजनमध्ये तो विचार इतका घट्ट मनात बसलेला असतो की काहीही तुम्ही सांगा त्या व्यक्तीला ते पटतच नाही. म्हणजे त्याला वाटतं की त्याचा जो अनुभव आहे तोच खरा आहे आणि हे त्याला 100% त्याच्यावरती खात्री असते की त्याला जे वाटतं तेच खरं आहे आणि बाकी सगळे चुकीचे आहेत आणि बाकी सगळे खोटं सांगतायत. तर हा जो भाग आहे तो डेल्युजनल डिसऑर्डरमध्ये. मग वेगवेगळ्या प्रकारचे इटिंग डिसऑर्डर्स असतात, म्हणजे खाण्यापिण्याच्या संबंधात जे भीती असते, चिंता असते किंवा मला हे खा म्हणजे खातात आणि मग ते थ्रो अप
किंवा अशा काही ज्या डिसऑर्डर्स आहेत ज्या खाण्यापिण्याच्या रिलेटेड आहेत त्या सुद्धा मानसिक आजाराचा प्रकार असतो तो. मग ट्रॉमा रिलेटेड कोणाला तरी काहीतरी आघात झालेला असतो, त्यांच्याबरोबर काहीतरी अब्यूज झालेला असतो, त्यांना लहानपणी असेल किंवा मोठेपणी असेल, कोणावर फॉर एक्झाम्पल कोणीतरी भयंकर ॲक्सिडेंट बघितलाय, किंवा माझी एक क्लायंट होती, तिने असे ते मागे टेररिझम जे ॲक्टिव्हिटीज झाले होते तर ते आजूबाजूला तिने ते बघितलं होतं तिच्या शाळा कॉलेजच्या वयामध्ये. तर तो एक ट्रॉमा आहे. कुणाला बलात्कार कुणावरती झाला असेल, अत्याचार झाला असेल, हे सगळे ट्रॉमा जे आहेत त्याच्यामुळे मानसिक आजार होऊ शकतो, मनावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचे खूप म्हणजे डीप त्याचं खूपच म्हणजे सिरियस होऊ शकतं ते. अ, वर्तणुकीच्या डिसऑर्डर आहेत. वर्तणुकीच्या डिसऑर्डर आपण का म्हणतो, की बिहेवियर जे आहे ते, वर्तणूक जी आहे ती एक एक्सपेक्टेड एक नॉर्म्स असतात, आपल्या सामाजिक एक अपेक्षा असतात की असं असं वागायला पाहिजे. पण तो मुलगा तसं वागतच नाही किंवा ती मुलगी वागत नाही, अतिशय विचित्र काहीतरी वागतायत, किंवा आणि त्याचा त्यांना आणि इतरांना त्रास होतोय, हा सगळ्यात मोठा त्याच्यात हे. आता एखादा माणूस विचित्र वागत असेल आणि त्याला त्याचाही आणि दुसऱ्यांना त्रास होत नसला तर सोडून द्या, पण त्याच्या वर्तणुकीचा त्याला स्वतःला किंवा दुसऱ्यांना त्रास होतोय, हे वर्तणुकीची डिसऑर्डर झाली. मग न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणजे तुमची जी नर्व्हस सिस्टीम असते ती व्यवस्थित डेव्हलप झाली नाही म्हणून काही काही जे आजार होतात ते न डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, जसं ऑटिझम आहे किंवा आणखी कुठले आहेत. किंवा आता सिनियर सिटीजन्समध्ये डेमेन्शिया जो आहे तो ते डेव्हलपमेंटल डिसऑर्डर नाही आहे, पण ते त्या ह्याच्यात येतात, न्यूरोकॉग्निटिव्हमध्ये ते येतं, जिथे अल्झायमर्स होऊ शकतो, डेमेन्शिया होऊ शकतो, म्हणजे स्मृती जाते ज्यांची, तर अशा प्रकारचे वेगवेगळे आजार आहेत. तर आता एवढे सगळे आजार आहेत तर त्याचं निदान कसं होतं? तर आता याचं निदान करायला पहिली गोष्ट म्हणजे डिटेल एक केस हिस्ट्री घेतली जाते. आता ही केस हिस्ट्री कोण घेतं? जे सायकॉलॉजिस्ट असतात, मानसशास्त्रज्ञ, ते लोक ही केस हिस्ट्री घेतात आणि ही अतिशय व्यवस्थित घ्यायला लागते. पूर्ण त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, त्याची आत्ताची लक्षणं, त्याचे वेगवेगळे लाईफमधले अनुभव, हे सगळं त्या केस हिस्ट्रीमध्ये असतं. आणि याच्या व्यतिरिक्त कधी कधी ऑब्झर्वेशनला पाठवतात. ऑब्झर्वेशन म्हणजे कसं, की एखादं मूल आहे तर शाळेमध्ये ऑब्झर्वेशन त्याला पाठवतात, किंवा पेरेंट्सना सांगतात घरी यायला ऑब्झर्व करा आणि ते ऑब्झर्वेशन आम्हाला द्या, किंवा कधी कधी सायकोलॉजिस्ट पण जाऊन ऑब्झर्वेशन करतात मुलांचं. मग हे निरीक्षण कधी पेशंटचं, मोठ्या पेशंटचं पण असेल कधी, पण म्हणजे डिपेंड्स की काय आजार आहे त्यानुसार हे निरीक्षण सांगितलं जातं. किंवा कधी कधी चाचण्या दिल्या जातात, सायकोलॉजिकल टेस्ट. आता सगळ्यांना या टेस्ट द्यायची गरज नसते. जेव्हा आपल्याकडे डिटेल केस हिस्ट्री असते तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की ह्या व्यक्तीला अँझायटी आहे किंवा या व्यक्तीला अमक आहे, डिप्रेशन आहे. पण जर असं असेल की पर्सनॅलिटी डिसऑर्डर आपल्याला वाटतेय, पण ती नेमकी कुठली पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे ते आपल्याला सांगता येत नाही, तर अशा वेळेला आपण चाचण्या देऊ शकतो. किंवा अजून काही असेल की वरवर तर असं दिसतंय पण खाली काहीतरी अजून म्हणजे सेकंडरी किंवा त्याच्या रूट कॉजला आपल्याला जायचंय, ते एक्झॅक्टली काय झालंय हे आपल्याला बारकाईने बघायचंय. तर या सगळं हे सगळं शोधून काढायला या चाचण्या दिल्या जातात आणि त्या ऑनलाईन पण असतात, किंवा त्या तुम्ही सायकोलॉजिस्टच्या क्लिनिकमध्ये जाऊन सुद्धा त्या घेऊ शकता, किंवा काही काही ऑनलाईन असतात. आणि मग शारीरिक तपासणी आणि चाचण्या पण होऊ शकतात, म्हणजे जसं ब्लड टेस्ट आहे, की कारण काही काही आजारांमध्ये तुमचं व्हिटॅमिन कमी झालं असेल तरी तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं, किंवा तुमचं शारीरिक तपासण्यांमध्ये तुम्हाला कळतं. कारण कधी कधी अँझायटीचे जे पेशंट असतात ते खूपदा माझं अंग दुखतंय, डोकं दुखतंय, अशा दुखण्याच्या काहीतरी कंप्लेंट घेऊन येतात. तर बरेचदा त्यांना एक्स-रेला पाठवतात किंवा MRI पाठवतात, अगदी स्कॅनला पण पाठवतात, की बाबा सगळं तुझं शारीरिक तर ठीक आहे ना. तर अशा तपासण्या करून घेतात मग. आणि मग जेव्हा सगळं की नाही बाबा शरीराने तर सगळं ठीक आहे तुझं, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, मग अ, आपण म्हणू शकतो की मग आता ते मानसिक कारण असू शकेल. आणि शरीर आणि मनाचा खूप गहरा संबंध असल्या कारणाने अ, ते तुमच्या शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी पेन किंवा दुखणं असं ते वाढत जातात, दुखणी. आणि या सगळ्याचे रिपोर्ट
आणि सगळ्यात मोठं म्हणजे मुख्य म्हणजे तर केस हिस्ट्री. याचं सगळ्याचं विश्लेषण करून सायकियाट्रिस्ट किंवा लायसन्स सायकॉलॉजिस्ट योग्य डायग्नोसिस करतात. आता हे निदान करायला तुम्हाला लायसन्स्ड सायकॉलॉजिस्टच लागतो नियमाप्रमाणे. आता लायसन्स सायकॉलॉजिस्ट म्हणजे काय, त्यांची मास्टर्स डिग्री झालेली असते. पुढे आत्तापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत एक एमफिल डिग्री पण असायची, जी निम्म्यांचं आणि बाकीच्या काही संस्थांमधनं द्यायचे, काही युनिव्हर्सिटी पण देतात, पण आता ती एमफिल बंद केली आहे. तर त्याच्याऐवजी अजून पुढची डिग्री असते. पण हे रेजिस्टर्ड असतात आणि त्यांना RCI लायसन्स्ड सायकॉलॉजिस्ट. तर हे हॉस्पिटलमधनं जे सायकॉलॉजिस्ट असतात त्यांना हा RCI लायसन्स नक्की लागतो. आणि काही सायकॉलॉजिस्ट जे थेरपी आणि काउन्सिलिंग जे करतात, त्यांना जर वाटलं की टेस्टची गरज आहे, तर ते लोक त्या टेस्टिंग करणाऱ्या सायकॉलॉजिस्टकडे पेशंटला पाठवतात आणि डायग्नॉसिस मग त्याच्यावर ठरवतात. आता हे निदान होणं अतिशय महत्वाचं आहे, कारण त्या निदानावरती सगळे आपले उपचार जे आहेत ते आधारित असतात. आणि चुकीचं जर निदान झालं तर उपचार पण चुकीचे होऊ शकतात. आणि असे क्लायंट्स आमच्याकडे काही काही आलेले आहेत ज्यांचे निदानच चुकलेलं आहे किंवा त्यांच्या चाचण्या झालेल्या नाही आहेत, पण त्यांना औषधं दिली गेली आहेत, अशा केसेस होऊ शकतात. पण मग त्यामुळे काय होतं की उपचार चुकीचे होऊ शकतात. मग वेळ काळ जातो ना निघून तेवढा, आणि परत त्या पेशंटचं म्हणजे जो आजार आहे तो बरा होतच नाही. तर असे प्रकार पण होतात. त्यामुळे निदान होणं हे अतिशय महत्वाचं आहे. पण एक लक्षात ठेवा की प्रत्येक सायकोलॉजिकल आजारामध्ये, मानसिक आजारामध्ये चाचण्या करण्याची 100% गरज नसते. जेव्हा सांगतात सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट की तपासणी करून या, तेव्हाच तुम्ही तपासणीला जाऊ शकता. पण तुम्हाला पण रिपोर्ट जर हवा असेल की मला चाचणी हवी आहे, तर तुम्ही विचारू शकता की मला टेस्टिंग गरजेचं आहे का, किंवा मला अ, लागणार आहे का. तर आता मानसोपचार देणारे तज्ज्ञ, आता मी सायकियाट्रिस्ट सायकॉलॉजिस्ट असे हे शब्द वापरले, तर हे कोण आहेत बाबा, हे कोण 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 तज्ज्ञ किंवा कुठल्या प्रकारचे तज्ज्ञ हे मेंटल हेल्थ म्हणजे मानसोपचार देणारे तज्ज्ञ ते कोण कोण आहेत. तर एक आहेत सायकियाट्रिस्ट. सायकियाट्रिस्ट हे डॉक्टर असतात. MBBS करून MD किंवा DM इन सायकियाट्री. DM म्हणजे डिप्लोमा इन मेडिसिन असतं. MD म्हणजे मास्टर्स. हे वरच्या डिग्र्या असतात त्या. तर MBBSच्या नंतर डॉक्टर MD किंवा DM करणारे लोक ते सायकियाट्रीमध्ये करतात. तर हे लोक सायकियाट्रिस्ट असतात आणि हे डॉक्टर असतात आणि हे गोळ्या देतात. तर जे खूप सिरियस मेंटल डिसऑर्डर्स जे आहेत त्याच्यासाठी गोळ्या लागतात आपल्याला. सिरियस मेंटल डिसऑर्डर म्हणजे कुठले, स्किझोफ्रेनिया झाला, बायपोलर डिसऑर्डर झाली, किंवा बायपोलर म्हणजे तुमचा मूड वर खाली जो होतो, तर त्याच्यावरती गोळ्या लागतात. किंवा डेल्युजनल डिसऑर्डर असेल, प्रचंड प्रमाणात अँझायटी असेल ज्यामुळे तुम्हाला काही करता येत नाही, तर अशी अँझायटी असेल, किंवा खूप जास्त डिप्रेशन असेल, तर या सगळ्या याच्यावरती गोळ्या लागतात. तर ह्या फक्त सायकियाट्रिस्ट गोळ्या देऊ शकतात. काउन्सेलर्स आणि सायकोथेरपिस्ट जे असतात ते गोळ्या देऊ शकत नाहीत आणि ते रेकमेंड पण करू शकत नाहीत. तर काउन्सिलर म्हणजे कोण असतात, मानसशास्त्रात ज्यांची मास्टर्स डिग्री असते किंवा त्याच्यानंतर त्यांचे ते कुठल्या तरी ठराविक क्षेत्रात एक उच्च शिक्षण झालेलं असतं आणि त्याच्यानंतर त्यांनी काउन्सिलिंग वगैरे केलेलं असतं, हे लोक काउन्सिलर असतात. आणि मानसशास्त्रात सायकोथेरपिस्ट कोण असतात, मानसशास्त्रात परत मास्टर्स डिग्री, MA क्लिनिकल सायकॉलॉजी, MA स्कूल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग सायकॉलॉजी अशा यांच्या डिग्र्या असतात. आणि काही काही यातले लोक RCI सर्टिफिकेशन म्हणजे सरकारी मान्यता त्यांना मिळते. तर हे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असतात. आणि सायकॉलॉजिस्टचं काय असतं की जेव्हा ते मास्टर्स करतात तेव्हा इवन ह्या MD सायकियाट्री डॉक्टर्सपेक्षा सुद्धाही हे जे MA केलेले स्टुडंट्स असतात किंवा MAचे जे क्वालिफाईड असतात त्यांना पूर्ण मनाचं मनाचं शरीराचं पूर्ण अभ्यास 2 वर्ष ते खूप डिटेलमध्ये करतात. म्हणजे त्यांचा एक एक जो पेपर असतो तो मनाच्या एक 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 भाग ते पूर्ण स्टडी केलेला असतो. म्हणजे जसं पर्सनॅलिटी थिअरी,
म्हणजे अख्खं व्यक्तिमत्व, मोटिवेशन थिअरीज किंवा मोटिवेशन कसं येतं लोकांना, प्रेरणा कशी मिळते, इमोशन्स असतील, लर्निंग असेल की म्हणजे आपण लर्निंग म्हणजे कसं आपण हे करतो, नवीन ज्ञान कसं प्राप्त करतो, हे जे लर्निंग आहे. नंतर कॉग्नेटिव्ह सायकॉलॉजी आहे, ज्याच्यात आपण विचार कसं करतो आणि बायोसायकॉलॉजी आहे, म्हणजे बायोलॉजी, हे सगळं नर्वस सिस्टीम, हॉर्मोन. तर असा खूप डीप अभ्यास असतो, 2 वर्षाचा कोर्स असतो सायकॉलॉजीमध्ये. तर हे त्यामुळे सायकॉलॉजीची फुल टाईम डिग्री केलेली लोक किंवा मास्टर्स लेवल केलेले जे प्रोफेशनल्स असतात, त्यांच्याकडे जायचं काउन्सेलिंगला. उगाच कोणीतरी काहीतरी डिग्री केली आणि एखाद्या वर्षाचा कोर्स केलाय काउन्सेलिंगचा, हे काउन्सेलर इफेक्टिव्ह नाही आहेत. त्यांची मदत होऊ शकेल, पण जर तुम्हाला कुठलाही मानसिक आजार असेल तर व्यवस्थित प्रोफेशनलकडे जा. त्यांची डिग्री बघा आधी, मास्टर्स आहेत का नाहीत सायकॉलॉजीमध्ये, मगच त्यांच्याकडे जा. सायकेट्रिक सोशल वर्कर्स असतात ना, आता हे यांचं पण काम खूप महत्वाचं असतं. हे यांची MSW ची डिग्री असते, जे सोशल वर्कची डिग्री असते. आणि त्यांनी हे MSW करताना जे सायकियाट्रिक हे आहे, म्हणजे जी मेंटल हॉस्पिटल्स आहेत तिथे हे लोक काम करतात. आणि यांचं काम खूप महत्वाचं असतं. जसं एखाद्या पेशंटला ऍडमिट केलंय, पण त्या पेशंटची काळजी घ्यायची किंवा त्याचे जे नातलग आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा, त्यांच्याशी संवाद साधायचा, त्यांना त्यांना या पेशंटचं कसं चाललंय किंवा याच्या जी कंडिशन आहे त्याच्याबद्दल सांगायचं. किंवा अ, असं असं सगळं जे आहे, जे कनेक्शन म्हणतो आपण, हे सगळं ते सायकियाट्रिक सोशल वर्कर्स करतात. मग सायकियाट्रिक नर्स आहेत, ह्या नर्सेस पण हॉस्पिटल्समधनं काम करतात किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर असतात, जिथे लोक हॉस्पिटलमधनं किंवा हॉस्पिटलला जायच्या आधी तिथे ते रिहॅब, म्हणजे तिथे ते बरं, म्हणजे तिथे त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर हे रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये असतात. तर हे सायकियाट्रिक सोशल वर्कर्स सुद्धा तिथे काम करतात, सायकियाट्रिक नर्सेस पण करतात. आणि या सगळ्या सेंटरमध्ये ऑफकोर्स सायकॉलॉजिस्ट असतात, सायकियाट्रिस्ट पण असतात. पण हे सायकियाट्रिक नर्स असतात, ते नर्सिंग करून ह्याचं स्पेशलायझेशन असतं त्यांना. कारण त्यांना अशा प्रकारचे पेशंट हाताळायला लागतात, त्यांची केअर घ्यायला लागते त्यांना. की कोणीतरी स्किझोफ्रेनिक असेल, कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम, मेंटल प्रॉब्लेम असेल, तर त्यांना कशी त्यांची काळजी घ्यायची हे त्या नर्सिंग कोर्समध्ये ते शिकलेले असतात. आणि इतर अलाइड थेरपिस्ट, हेल्थकेअर वर्कर्स पण असतात. अलाइड थेरपिस्ट म्हणतात त्याला आपल्याला, म्हणजे जसं स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे. जसं मुलांना असेल, कुणाला तरी ऑटिझम असेल किंवा सिनियर सिटीजन कोणीतरी असेल, त्यांना या सगळ्या फिजिकल थेरपीची, ऑक्युपेशनल थेरपीची गरज लागते. तसंच हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ऑक्युपेशनल थेरपी वॉर्ड असतात, तिकडे ऑक्युपेशनल थेरपिस्ट येतात. तर जसं गरज असेल, म्हणजे जो आजार असेल किंवा त्याला काही म्हणजे एक ठराविक प्रकारचा आजार असेल आणि त्याला जर गरज लागली, तर हे सगळे अलाइड हेल्थकेअर वर्कर्स सुद्धा त्या टीममध्ये सामील होऊ शकतात. आणि हे सगळे अलाइड प्रोफेशनल्स म्हणून काम करतात. तर त्यांच्या डिग्र्या बघायच्या की त्यांच्याकडे ते व्यवस्थित मास्टर्स डिग्री आहे ना, फिजिकल थेरपी असेल, स्पीच थेरपी असेल. तर हे सगळे अ, मानसोपचार देणारे, म्हणजे मानसोपचाराच्या ह्या सगळ्या डोमेनमध्ये काम करणारे हे सगळे लोक आहेत. आपण मानसोपचार देणारे मेन म्हणजे सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, हे आणि काउन्सिलर्स, हे तीन आपल्याला नेहमीचे कॉमनली माहिती आहेत. पण बाकीचे पण असतात, नर्सेस आहेत, सोशल वर्कर्स आहेत आणि अलाइड आहेत. आता मानसोपचारचे प्रकार काय काय आहेत, उपचार कसा केला जातो. आता आजार झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये थेरपीमध्ये जे काय आहे, तर एक म्हणजे औषध दिलं जातं. आता औषधांबद्दल खूप गैरसमज आहेत की औषधाने खूप साईड इफेक्ट होतील औषधात. आणि औषध घेण्याबद्दल एक फार मोठी लोकांच्या मनात एक काय म्हणतात त्याला, एक नेगेटिव्ह, इतका नकारात्मक एक विचार असतात की औषध नाही घेतलं पाहिजे. म्हणजे औषध घेतलं तर म्हणजे मी ठीकच नाहीये किंवा मी वेडा आहे. स्वतःला लेबल करणं की औषध घेणं, नाही नाही नाही, मी काही करेन, औषध घेणार नाही. आता एक गोष्ट आहे की औषधाचा थोडाफार साईड इफेक्ट होणार, पण त्या औषधाला एक एक 7-8-10 दिवस लागतात तुमच्या बॉडीला ऍडजस्ट करायला.
आणि त्या इनिशियल फेजमध्ये थोडी तुमच्या औषधाचे साईड इफेक्ट होतातच. पण आता 20 वर्षापूर्वी अशी स्ट्रॉंग औषधं द्यायचे, ते आता जनरली माइल्ड औषधं देतात. पण जर आजाराचं जर तीव्रता असेल किंवा कसा आजार आहे त्याच्यानुसार सायकियाट्रिस्ट ते अ, जे औषधं असतात ती वर खाली त्याचं प्रमाण करू शकतात. आणि सायकियाट्रिस्ट जनरली थेरपी जे सायकोथेरपी देतात त्या सायकॉलॉजिस्ट बरोबर काम करतात. कारण हे परत रिसर्चमधनं असा निष्कर्ष लागलाय की जेव्हा सायकॉलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट एकत्र काम करतात तेव्हा पेशंटला जास्त पटकन ते बरे होतात, कारण त्यांना थेरपी पण मिळत असते. तर काउन्सेलर्सकडे तुम्ही जाऊन काउन्सेलिंग घ्या. थेरपी म्हणजे जास्त डीप असतं ते थेरपी काउन्सेलिंगपेक्षा. तर हे सायकॉलॉजिस्ट ठरवतात की या पेशंटला काउन्सेलिंग द्यायचं आहे का थेरपी द्यायचं आहे. तर ते काउन्सिलर्स जनरली सायकॉलॉजिस्ट दोन्ही करतात, काउन्सिलिंग करतात किंवा थेरपी करतात. आणि मग इतर पद्धती पण आहेत. या इतर पद्धती म्हणजे काय आहेत? अजून वेगवेगळ्या थेरपी आहेत, जसं म्युझिक थेरपी आहे, डान्स थेरपी आहे, किंवा या काही काही ऑक्युपेशनल थेरपी आहे. तर अशा इतर पद्धती सुद्धा लोक वापरतात. काही काही लोक तर ते फुलांचे वास घ्या वगैरे असे प्रकार पण करतात. आता त्याचं कितपत उपयोग कोणाला किती होतो ते परत प्रत्येकावरती अवलंबून आहे की कशाचा उपयोग कुणाला किती होतो. आणि मग ते वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. पण तुम्ही जर एका क्वालिफाईड मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलात तर तुम्हाला इतकं भटकायची गरज नाही. हे करून बघा, ते करून बघा, तुम्हाला डायग्नोसिस मिळेल, तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल, तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट प्लॅन मिळेल आणि तुम्ही लवकर त्यातनं बाहेर या. आता सायको एज्युकेशन म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या मानसिक आजारांबद्दल किंवा आरोग्याबद्दल आपण एक लोकांना प्रबोधन देणं किंवा त्यांना अ, एक शिक्षण देणं हे खूप महत्वाचं आहे. की आपल्याला काय होतंय, आधी आपला काय आजार आहे, आणि हे सगळं आपण नीट समजून जर आपण घेऊ शकलो तर आपण अ, हा जो आजार आहे त्याचा सामना करू शकतो, एकमेकांना सपोर्ट करू शकतो. नाहीतर ह्या माणसाला काय होतंय तेच कळत नाही. आता आमच्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा एक दोन सेशन नंतर कधी कधी आम्ही म्हणतो की आम्ही तुझ्या आई वडिलांची किंवा बायको असेल तर नवऱ्याशी वगैरे किंवा व्हॉट एव्हर फ्रेंडची बोलू शकू का. कारण हे जे संवाद साधायचे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आधी आजाराचं स्वरूप जाणून घेणं, म्हणजे ज्याला तो आजार आहे त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी, हे खूप महत्वाचं आहे. तर सायको एज्युकेशन हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचा खूप उपयोग होतो जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते. आणि परत ट्रीटमेंट शक्य तितक्या लवकर घेणं. अ, हे सुद्धा की मला औषधच घ्यायचं नाही, आता औषधाची गरज काय आहे हे समजून सांगणं की औषधं घ्या, बंद करू नका, किंवा आता ही औषधं तुम्ही बदलून बघा, जे जे काय आहे. तर सायको एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती सांगण्यासाठी किंवा देण्यासाठी. आजाराचं स्वरूप, त्याची प्रकृती, मेंटल इलनेस असलेल्या व्यक्तीशी योग्य प्रकारे कसं वागायचं हे समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कुणाला तरी डिप्रेशन असेल, आपण त्याला म्हणतो अरे तू कशाला डिप्रेस्ड आहेस, ती बघ ना ती अमक्यांची मुलगी, तिने पण असंच झालं. आता हे आपण चांगल्यासाठी सांगायला जातो, आपल्याला वाटतं की आपण मोटिवेट करतोय. पण ज्याला डिप्रेशन होत असतं त्याला मग वाटायला लागतं अरे दुसरे जण करतायत मी हे एवढं पण करू शकत नाही, मग ते अजून स्ट्रेस होतो, अजून डिप्रेस होतात. त्यामुळे कुणाला काय बोलायचं, कसं बोलायचं हे सगळं या सायको एज्युकेशनमध्ये सांगितलं जातं. किंवा अ, एक तुम्ही असं करा आणि असं करू नका या व्यक्तीबरोबर, असं केलं तर हा परिणाम होईल, हे केलं तर हा परिणाम होईल, किंवा असं सगळं जे आहे ते सायको एज्युकेशनमध्ये हे जे तज्ज्ञ असतात ते लोक समजावून सांगू शकतात. सपोर्ट ग्रुप शोधायचा. आता सपोर्ट ग्रुप म्हणजे एकच प्रकारचा जो प्रॉब्लेम असतो. आता सपोज कोणाला तरी डिप्रेशन आहे तर डिप्रेशन झालेल्या लोकांचा एक सपोर्ट ग्रुप असतो. तर त्या सपोर्ट ग्रुपमध्ये जायचं, त्यांच्याशी बोलायचं, काय त्यांना काय उपयोग झाला, कशाचा उपयोग झाला, कशाचा नाही झाला, हे सगळं जाणून घेणं.
तर सपोर्ट शोधायचा. मग सपोर्ट कुठलाही असेल, कुठले रिसोर्सेस आहेत आपल्याकडे, काय काय आहे आपल्या कम्युनिटीमध्ये, काय काय आहे, हे सगळं शोधायचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला सायकियाट्रिक सोशल वर्कर मदत करू शकतात, सायकॉलॉजिस्ट करू शकतात, थेरपिस्ट, जे कोण आहेत तुमच्या केस बरोबर किंवा तुमच्या बरोबर जे काम करतात, ते सगळे सायको एज्युकेशन करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घेणं विसरू नका. हा पण सायको एज्युकेशनमधला एक खूप मोठा भाग आहे. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याची काळजी घेत असता तेव्हा स्वतःला पण खूप स्ट्रेस होत असतो. तर त्यामुळे स्वतःची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सेल्फ केअर तर ती तुम्ही कशी घेऊ शकता ह्याचं पण सगळं सांगू शकतात हे जे तज्ज्ञ आहेत ते. आणि अजून एक गोष्ट सायको एज्युकेशनमध्येच येते की मानसिक रुग्णांचे पण काही अधिकार आणि हक्क आहेत ते नीट समजून घेणे. मेंटल हेल्थ ॲक्ट 2017 हे सगळे नमूद केलेले आहेत. आणि कारण बरेचदा असं होतं की कुणाला तरी मानसिक आजार झालाय तर फॅमिलीज ज्या असतात ते त्यांना सगळं म्हणजे प्रॉपर्टी असेल किंवा कुठले निर्णय असतील त्यातनं बाहेर ठेवतात. आता मानसिक आजार झालाय म्हणजे असं नाही आहे की त्याची पूर्ण कपॅसिटीच गेली आहे, असं तर नाही आहे. त्यामुळे किंवा तो ट्रीटमेंटमध्ये आणि तो बरा होऊ शकणार आहे. तर हे सगळे जे आहेत ते अ, त्याचे जे अधिकार आहेत ते हिरावून घ्यायचे नाही आहेत. आणि त्याला मेंटल हेल्थ ॲक्ट खाली त्याला हे आहेत, प्रोटेक्शन्स आहेत. त्यामुळे ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर सायको एज्युकेशनमध्ये अजून एक भाग आहे की आपले जे पोलीस आणि हे असतात ते सुद्धा अ, सामील असतात याच्यामध्ये, की कसं की एखादा मनोरुग्ण आहे आणि तो अजिबात हॉस्पिटलमध्ये जायला तयारच होत नाही आहे, त्याला औषधाची गरज आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही पोलीसला फोन करून पोलीसला बोलवू शकता त्या माणसाला, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. तर ते आता आपण एक वेगळं त्याच्याबद्दल बोलूया किंवा एक चर्चासत्र आपण करू शकतो त्याच्यावर, की काय एक्झॅक्टली कम्युनिटीमध्ये आपल्याला कशी कशी मदत मिळू शकते. आता या सगळे झाले आजार आणि त्याच्याबद्दल काय करायचं. आता मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य जर आपण पाळलं तर मानसिक आजार टळू शकतात. आणि आता हे सगळ्यांना माहिती आहे, हे जे चार इथे मी मोठे मोठे घातलेत इथे क्रायटेरिया, ते बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की विचार आणि मानसिकता बदलणे. पण हे कसं करायचं, की विचार आणि मानसिकता बदलणं हे माहिती आहे सगळ्यांना, पण कसं करायचं. तर तुम्ही स्वतः काउन्सिलरकडे जाऊ शकता की बाबा मला असं वाटतंय की मला थोडं मला मानसिकता माझी बदलायची आहे, मला काहीतरी शिकायचं आहे. तर तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे जाऊ शकता, कोचकडे जाऊ शकता, तुमच्या कुठल्या गुरुकडे जाऊ शकता. काही पण तुमचं विचार बदलणं हा एक मोठा भाग झाला. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं. तब्येत चांगली असेल तर तुमचं मानसिक अवस्था, मानसिक स्वास्थ्य पण चांगलंच राहणार आहे. तुम्हाला जर काहीतरी सारखं होत असेल तर तुम्ही त्या काळजीत असता ना की तुमची तब्येत ठीक नाहीये, तर तो स्ट्रेस पण तुमचा जाईल. तर त्याच्यासाठी तुम्ही भरपूर काय काय करू शकता. व्यायाम करू शकता. तुमची म्हणजे बेसिकली तब्येतीची काळजी जेव्हा आपण घेतो तेव्हा दोन्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही येतच. आणि जीवनशैलीत बदल म्हणजे आपली झोप, आपला एक्सरसाइज, डाएट, आपण काय जेवतोय, खातोय, आपले काही हॉबीज आहेत का, आपले काही छंद आहेत का, हे सगळं जीवनशैलीमध्ये आपण म्हणजे तो विचार करू शकतो. आणि हल्लीच्या काळात बोलायचं झालं तर जीवनशैलीमध्ये ह्या सोशल मीडिया हा अतिशय एक फार मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. कारण सोशल मीडियामध्ये आपण ती रील्स बघतो सारखी. आता सकाळी उठल्यापासून आपण सोशल मीडियावर असतो. तर ह्या सोशल मीडियामुळे काहीही आपल्या जीवनात बदल होत नाही. आपण बघत बसतो. आणि काही काहीदा खूप चांगली माहिती मिळते. कधी-कधी आपण पण खूपदा आपण जोक्स बघत असतो किंवा काहीतरी छोटे-छोटे 2-2 मिनिटांचे व्हिडिओज आपण बघत असतो आणि त्यातनं आपल्याला काहीही उपयोग एकतर होत नाही. आणि मेन म्हणजे आपला जो मेंदू असतो, त्याच्यात 2 गोष्टी होतात. एक म्हणजे आपण क्रिएटिव्ह काहीही करत नसतो. आपण नुसतं बघत असतो. हा झाला एक भाग. त्यामुळे आपला जो मेंदूमध्ये जो ॲक्टिव्हिटी आहे ती लिमिटेड असते. फक्त डोपॅमिन की मला छान वाटतं बघितल्यावर आणि ते थांबलं की आपल्याला परत बघावंसं वाटतं. म्हणजे सारखं एंगेज राहायचं त्या सोशल मीडियामध्ये, तर तशामुळे ते व्यसन लागतं.
आणि त्या व्यसनामध्ये काय होतं की आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ते पूर्ण जाते, कारण आपण सोशल मीडिया बघण्यात वेळ घालवतोय इन्स्टेड दुसरं काहीतरी करण्याच्या ऐवजी. तर हा सोशल मीडियाचा अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की लोक जे सोशल मीडियावर घालतात ते सगळं त्यांचं पॉझिटिव्ह घालतात. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यामध्ये कसं झालंय की लोक तुलना करायला लागतात स्वतःची, की तिच्या लग्नाला त्यांनी एवढा डान्स केला मग माझ्या लग्नात पाहिजे, त्यांनी एवढे कॉस्ट्युम घेतले मला पाहिजे, ते स्वित्झर्लंडला सुट्टीला गेले आता मला पण जायला पाहिजे. लहान मुलांना आणि ॲडॉलसंट्स म्हणजे जी यंग मुलं असतात त्यांना तर खूप प्रॉब्लेम होतो, कारण ह्या सोशल मीडियामधनं चाललंय सायबर बुलिंग, एकमेकांना नावं ठेवणं, काही ना काहीतरी कुरबुरी होणं, हे सगळं या सोशल मीडियामुळे खूपच प्रॉब्लेमॅटिक झालंय. अजून एक म्हणजे सोशल मीडियामध्ये कसं आहे की अनॉनिमिटी, म्हणजे कोण एक्झॅक्टली कुणाला काय म्हणते हे कुणालाही लक्षात राहत नाही. फक्त ती मेसेजेस लक्षात राहतात, आणि जेव्हा निगेटिव्ह मेसेज सुरू होतात तेव्हा ती खूप निगेटिव्ह निगेटिव्ह अशी राहतात. त्यामुळे सोशल मीडिया हा अतिशय म्हणजे खूपच आपल्याला बदलायला हवं आहे ते. सगळ्या फॅमिलीने असं डिसाईड करायला पाहिजे की 1 तास सोशल मीडिया बंद ठेवायचा, संवाद साधायचा. कारण नातेसंबंध सुधारणं हा एकमेव उपाय आहे. का हार्वर्डच्या स्टडीमध्ये आत्ताच एक 50 वर्षाचा स्टडी होता, आणि म्हणजे 50 वर्ष चाललेला स्टडी. तर त्याच्यामध्ये त्यांनी शेकडो लोकांचं मानसिक स्वास्थ्य याच्यावरती त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांना असं दिसून आलं की सगळे फॅक्टर्स घेतले, तुमची तब्येत घेतली, तुमची बायोलॉजी, तुमची सायकॉलॉजी, तुमचे आजार विकार, तुमची जीवनशैली आहे, सगळं काय 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 आहे. तर एक जर फॅक्टर म्हटला की मानसिक स्वास्थ्यामध्ये कुठला हा एक फॅक्टर आहे जो अतिशय महत्वाचा आहे, तर तो म्हणजे नातेसंबंध, सोशल सपोर्ट. सोशल सपोर्ट म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला एक किंवा दोन अतिशय चांगले मित्र-मैत्रिणी किंवा तुमचे घरातले असतील, इट डझ नॉट मॅटर, कोणीतरी तुमच्या आयुष्यात पाहिजे. जे तुमचं ऐकू शकेल, जे तुम्ही त्याला काही सांगू शकाल, त्यांच्या बरोबर तुमचा ट्रस्ट असेल, विश्वास असेल, असं 1-2 लोकं तुमच्या आयुष्यात हवेत, ज्यांच्याशी तुम्ही एक चांगलं एक नातं तुम्ही एक हे केलं, जपलेलं असतं. असे एक मित्र मैत्रीण तुमचे, हे पण फॅमिली मेंबर्स तर चांगले असले तर चांगलंच आहे. पण जितके तुमचे नातेसंबंध चांगले होतील तितका तुमचा लाईफमध्ये समाधान आनंद हा वाढतच जाईल. आणि आपल्याला जे मित्रमैत्रिणी आहेत त्या आपण बघतोच ना, आपण चांगलं एन्जॉय करतो ना त्यांच्याबरोबर. पण तेच मित्रमैत्रिणी आपण त्यांना काहीतरी सांगू शकतो, हे नातेसंबंध ठेवणं. आणि हा जो परत एक जीवनशैलीचाच एक भाग आहे की लोकांची लोकांचा एकाकीपणा वाढलाय, लोनलीनेस म्हणतात, म्हणजे तुम्ही चार चौघांमध्ये असलात तरी तुम्हाला एकटं वाटणं, ही एकाकी वाटण्याची जी भावना आहे ती पण वाढायला लागली आहे, कारण आपण सगळ्यांपासून तुटत चाललोय आणि आपण सारखं आपल्याच याच्यामध्ये गुंतलेलो असतो, त्या सोशल मीडिया, मला काय करायचंय हे ते. तर परत हे नातेसंबंध जोडण्यासाठी तुम्हाला, तुम्ही जेव्हा जोडता तेव्हा तुमचा एकाकीपणा पण कमी होतो, आणि एकाकी कमी करायला तुम्हाला कोणी ना कोणीतरी फ्रेंड्स हवेत, कुठले तरी ग्रुप हवेत. तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज टाकता, पण जाऊन भेटणं, फोनवर बोलणं, ॲटलिस्ट फोनवर बोलणं बेटर आहे की नुसत्या एका मेसेजच्या ऐवजी. तर असे हे सगळे नातेसंबंध टिकवून ठेवणं, सुधारणं, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे आपलं मनोआरोग्य किंवा मनाचं आरोग्य, मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी. आणि आता रोजचे आपण उपाय काय आहेत, हे सोपे उपाय. तर पहिलं म्हणजे योग आहे, प्राणायाम, ध्यान, हे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण याने तुमच्या शारीरिक आरोग्याचा पण लाभ होतो आणि मानसिक पण होतो. आणि कसं शरीर आणि मनाचा संबंध आहे, तर योगामध्ये काय असतं की तुम्ही शारीरिक तर तुम्ही करताच आहात, पण जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता, एखादं आसन करताय तर ते आसन करताना तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन त्या आसनात असतं. तुम्हाला सांगतात डोळे मिटून आसनं करा. का डोळे मिटून करा, की इकडे तिकडे तुमचं लक्ष जायला नको, लक्ष पूर्ण तुमचं केंद्रित असतं तुम्ही काय करता त्याच्यावर. प्राणायाम करताय, डीप ब्रीदिंग, तुमची नर्वस सिस्टीम एकदम त्याने काम होते, नर्वस सिस्टीम काम झाली की अँझायटी कमी होते. तर हे सगळे जे प्रकार आहेत, ध्यान करता तुम्ही, मेडिटेशन करता, त्याच्यात परत तुमचं मन शांत होतं आणि तुमचं ब्रेन जो आहे तो ॲक्टिव्ह पण राहतो. तर अशी एक स्थिती येते ध्यानामध्ये जी तुम्ही ॲक्टिव्ह पण असता आणि रिलॅक्स पण असता.
तर हे सगळं तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ज्या लोकांना अँक्झायटी असते स्पेशली, त्या लोकांनी हे करावंच करावं. आणि हे करून, एक्सरसाइज करून तुमचे जे स्ट्रेस हॉर्मोन असतात ते पण डिसिपेट होतात, ते पण त्यांचा म्हणजे असं त्यांचे दुष्परिणाम होत नाहीत. मग तुम्हाला आपण म्हणतो ना छंद जोपासणं, तर छंद का जोपासायचे? एक म्हणजे स्वतःलाच स्वतःबद्दल बरं वाटतं, आपण काहीतरी करतोय. तर हा जो छंद आहे तो आपल्या आवडीचा असतो विषय. मग त्याच्यात ते जोपासणं म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याचाच आहे ना एक भाग. तर हल्लीच्या वेळेत काय झालंय की ते सोशल मीडियामुळे छंदबिंद सगळे बाजूला राहिलेत आणि लोकांचा सगळा वेळ त्याच्यातच जातोय. तर छंद जोपासणं आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे कुठलीही कला, गायन असेल, नृत्य असेल, अ, हाताने तुम्ही काहीतरी बनवताय, हे सगळं असेल. आणि एक रिसर्च आत्ताच आला होता पब्लिश होऊन, की पूर्वीच्या काळी डिप्रेशनचं प्रमाण का कमी होतं? कारण लोक कामात दंग असायचे. आणि ते काम जे असतं त्याच्यामध्ये तुमचा शरीर आणि मेंदू अ, आणि मन हे सगळंच इन्व्हॉल्ड असतं. जेव्हा तुम्ही काहीतरी करत असता की एखादी कला करत असता, तेव्हा तुमचं मन त्याच्यात रमलेलं असतं. आणि जेव्हा मन रमतं कशामध्ये, तेव्हा तुमचा मेंदू आणि शरीर दोन्ही सहभागी असतात. ते पर्टिक्युलर न्यूरो ट्रान्समीटर्स असतात, जी केमिकल्स मेंदूमध्ये असतात, ती व्यवस्थित त्याचं सेक्रेशन होत असतं. आणि तुम्हाला म्हणजे मानसिक अ, आजारांपासनं पण तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात ते पण कमी होतं, आजार कमी होतो आणि आरोग्य वाढतं. गायन फॉर एक्झाम्पल, आपल्या तर हिंदुस्थानी जे शास्त्रीय संगीत आहे त्याच्यामध्ये एक एक वेळेचा, एक एक मूडचं एक एक राग आहे. आणि मी स्वतः पण ते एक्सपेरिमेंट केलं आहे आणि माझ्या क्लायंट्सना असे राग दिलेत ऐकायला. तर त्याने त्यांचा भरपूर फायदा होतो. तर अ, तर असं गायन, कला, नृत्य हे छंद आहेत. मग एरवी बाकीचे काही छंद आहेत, बागेत फिरायला जाणं, इवन सकाळी निसर्गामध्ये रमणं. आणि अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट आत्ताच्या परत जीवनशैलीकडे आपण थोडंसं येतो, की स्वतःकडून आणि इतरांकडून अवास्तव अपेक्षा करू नका. हे बोज खूप येतो अपेक्षांचा. आपण लादतो, स्वतःवर पण लादतो, की मला हे करायला पाहिजे, त्यांनी केलं मग मला हवं, मला मोठं घर हवं, मला कार हवी, मला 2 कार हव्या, मला इनोव्हा हवी, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. तर मला हवं असेल, त्याचा आनंद भोगायचा तर नक्की भोगा. पण दुसऱ्याने काहीतरी केलंय म्हणून मला हवंय, हे जे आहे त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढते. कॉम्पिटिशन वाढली की स्ट्रेस वाढतो. मुलांवरती पण असंच फार अपेक्षाचं बोझं टाकू नका. म्हणजे काय होईल की मुलांना सुद्धा तो लहानपणापासून नाही तर ते खूप जास्त स्ट्रेस्ड होऊन जातात. आणि मग त्याचे त्याचे परिणाम लहानपणी आणि मोठेपणी पण ते भरपूर जाणवतात. त्यामुळे हे जे अपेक्षांचं बोज आहे ते कमी करा. आणि आपलं माहिती आहे ना आपल्याला हे परवडतंय किंवा आपले हे आहे. ह्याचं अर्थ असं नाही की तुम्ही ट्राय करू नका, पण ते इतकंही जास्त करू नका जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस होईल. तुम्ही व्यवस्थित गोल सेटिंग करा, तुम्हाला काय हवं त्याचे एक नियोजन करा आणि व्यवस्थित त्या मार्गावर तुम्ही चाललात तर तुम्ही पोचू शकता जे काय तुमचं ध्येय आहे त्याच्याकडे. पण अवास्तव अपेक्षा करणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. नातेसंबंध टिकवणं, संवाद साधणं, इतरांना जाणून घेणं, ऐकणं, या सगळ्या मायक्रो स्किल्स आहेत, या सगळ्या कौशल्य आहेत ही. तर तुम्हाला जर वाटलं की तुम्ही जसं लोकांबरोबर संवाद साधता त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करायची आहे, तर जाऊन एखादा प्रशिक्षण घ्या, त्याचं कोचकडे जा, लर्न समथिंग. आत्मविश्वास वाढवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, की लोकांबरोबर कसं बोलायचं, आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, वैयक्तिक विकास कसा घडवायचा, पर्सनल डेव्हलपमेंट हे कंटिन्युअस पाहिजे आपल्याला. आणि शांतपणे आपण ते त्याच्यात आनंद घेऊन हे करत राहिलं ना की आपलं मानसिक आरोग्य अगदी चांगलं निरामय होऊ शकतं. आणि एक गोष्ट बरेच या जनरेशनमधल्या लोकांना ते ते मिसिंग आहे ॲक्च्युली, हे म्हणजे आध्यात्मिक विकास. कुठेतरी कुठल्या तरी अध्यात्माची कास धरा. कारण लाईफमध्ये सगळं काही सुरळीत जात नाही. वर खाली वर खाली होत असतं. आणि जेव्हा ते खाली जेव्हा असतं तेव्हा आपल्याला कुठेतरी एक काहीतरी एक आधार लागतो. आणि जेव्हा आपलं एक आध्यात्मिक आपण म्हणा विकास आपला होतो तेव्हा आपण शांत होतो.
मग तुम्ही ते तुम्ही देवावर विश्वास ठेवा असं नाही आहे, पण कुठली तरी फिलॉसॉफी जी आहे त्याच्यानुसार चाला. मग तुम्ही अद्वैत फिलॉसॉफी आहे किंवा वेदांत आहे, भगवद्गीता आहे, तुमचं अजून काय, तुम्ही ख्रिश्चन धर्माचे असलात तर ते आहे, इस्लाम आहे, जे काय तुमचं धर्म किंवा धर्माच्या पेक्षा वेगळं तुमची पर्सनल फिलॉसॉफी जी आहे ती तुम्ही अ, विकसित करा. म्हणजे तुम्हाला मनाच्या आरोग्यासाठी हे सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुम्हाला जर आजार असेल तर तो लपवू नका. तुम्ही सांगा लोकांना, त्यांना त्याच्याबद्दल जागरूक करा की असा असा आजार आहे, याला असं असं म्हणतात, त्या आजारात असं असं होतं. आणि जितकं लोक बोलायला लागतील तितकी ती नकारात्मक वृत्ती कमी होईल मानसिक आजारांबद्दल. लोकांना का लपवायचं असतं की मानसिक आजार झालाय म्हणजे काहीतरी भयंकर झालंय, मी कमकुवत आहे. हा जो एक अतिशय मोठा गैरसमज आहे की वीक माइंडेड, कुणाला डिप्रेशन झालं, अँझायटी झाली आहे तर लोक आजूबाजूची त्यांना वीक माइंडेड म्हणतात, म्हणजे याच्यात कुवत नाही आहे, कमकुवत आहे. ते असं नाही आहे. तुमची बायोलॉजी आणि तुमचं हे हे अँझायटी किंवा हे नॅचरल आहे. इट इज नॉट, कमकुवत नाही आहे. हे काहींना त्या स्किल्स असतात, काहींना नसतात. आणि जरी कुणाला अँझायटी डिसऑर्डर, डिप्रेशन झालं, काही झालं तरी त्याच्यावरती इलाज असतात आणि म्हणून ते आजार असतात, ते बरे होतात. आणि ते बरे होता होता अ, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचाही विकास होतो. आणि व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही मॅनेजर असाल आणि तुमचा एखादा एम्प्लॉई असेल ज्याला अँझायटी झाली आहे, ज्याला काही जे काय मानसिक आजार झाला आहे, तर त्यांना पूर्ण सपोर्ट करा म्हणजे ते लवकर बरे होतील. कारण बरेचदा आमच्याकडे जे क्लायंट येतात त्यांना कामावर सांगायचं नसतं की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण म्हणजे ते म्हणतील मग आमचं काम निघून जाईल, आम्हाला काही जबाबदारी देणार नाहीत आम्हाला हे. पण तुम्ही तुमच्या जर मॅनेजर बरोबर बोललात या गोष्टी किंवा तुम्ही मॅनेजर आहे, तुम्ही त्या व्यक्तीशी बोललात की बाबा ठीक आहेस ना, तू काय करू शकशील, काय नाही करू आपण एक गोल करूया, गोल शीट करूया आणि मी तुला सपोर्ट करतो, मी तुला सपोर्ट करते. तर हा जो मॅनेजरकडनं सपोर्ट मिळेल त्या व्यक्तीला तो खूप महत्वाचा असेल. कारण तो लवकर बरा होईल, म्हणजे त्याला स्ट्रेस नाही राहणार की कामावरती पण माझा परिणाम होतोय ह्याचा स्ट्रेस राहणार नाही. त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य जपायला आपला जो खाजगी जीवन आहे, आपलं जे व्यावसायिक आहे, आपलं जे सामाजिक जीवन आहे, त्याच्यामध्ये समाधान आणायला, म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा सगळं बॅलन्स असेल, समाधान असेल, तेव्हा आपण एक संतुलित जीवन, जेव्हा संतुलित जीवन असेल आणि तेव्हा आपण आपलं मानसिक स्वास्थ्य पण व्यवस्थित असेल. आणि आपलं आरोग्य शेवटी आपल्याच हातात असतं, मग मानसिक आरोग्य पण आपल्याच हातात आहे. आणि ते जोपासण्यासाठी जर तुम्ही कोणाची मदत घेत असाल तर हे काही कमकुवत नाहीये. याच्याबद्दल काही लाज वाटण्यासारखं तर नाहीच नाहीये. त्या उलट तुमच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी तुम्हीच तर घेणार ना. आणि तुमचं आयुष्य तुम्ही जर काळजी घेतली तर तुमचंच आयुष्य निरामय होईल आणि तुम्हाला पूर्ण जीवनातला आनंद तुमच्या वाढेल. तर तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमच्या हातात आहे. हे छोटे छोटे उपाय आहेत, तुम्ही बॅलन्स आणा तुमच्या लाईफमध्ये. आणि हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते रोज करा. छंद जोपासा, हे सगळे सोपे उपाय आहेत. आणि जर कुणाला तुम्हाला किंवा तुमच्या आप्तेष्टांना कुणालाही जर त्रास होत असेल तर लवकरात लवकर प्रॉपर, म्हणजे व्यवस्थित तज्ज्ञांकडे जाऊन, जे सायकॉलॉजिस्ट आहेत, ज्यांची मास्टर्स डिग्री आहे सायकॉलॉजीमध्ये असे, किंवा सायकियाट्रिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन आधी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. आणि जे तुमच्या नातेसंबंधाचे जर कोणाला मानसिक आजार असेल तर त्यांना पूर्ण तुम्ही तुमचा सपोर्ट द्या. तुमच्या सपोर्टमुळे ते पण बरे होतील आणि तुमचं सर्वांचंच मनोआरोग्य पूर्णपणे छान राहील. तर इथे लेक्चर बंद करते. आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर आवडलं, काही नवीन शिकलात. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये घाला आणि आम्ही नक्की प्रयत्न करू की तुम्हाला आम्ही उत्तर द्यायचं. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हे बघितल्याबद्दल थँक्स. आवडलं तर नक्की शेअर करा लोकांशी. हे प्रबोधनासाठी आम्ही करत आहोत आणि त्यामुळे आम्ही जितक्या लोकांना हे पोचेल, हे नॉलेज पोचेल, तितकं आम्हाला बरं वाटेल.
आणि अजून आमचे अशीच काही काही लेक्चर्स असतात, इव्हेंट्स असतात, तर आम्ही नक्की ते सोशल मीडियावर टाकू. तुम्ही बघा आणि नक्की अटेंड करा. थँक्यू.